मित्रांनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण उद्या बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ पाव। तर त्यासाठी आपल्याला मटकी लागणार आहे। तर मी ही 1 पाव मटकी घेतली आहे। तर ही मटकी मी आता धुवून आज सकाळी भिजत टाकणार आणि उद्या सकाळी रुमालामध्ये बांधून ठेवणार, म्हणजे संध्याकाळी आपल्याला मटकीचा रस्सा बनवता येईल। तर मी हिला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि हिला आता आज सकाळी पाण्यात भिजत टाकायची। तर मी आता हिला धुवून पाण्यात भिजत घालते। हे बघा, मी एक 4-5 पाण्याने मटकी छान अशी धुवून घेतली आणि हे बघा मी आता तिच्यात भरपूर पाणी टाकलेलं आहे आणि हिला मी आता उद्या सकाळपर्यंत अशीच भिजत ठेवणार आहे पाण्यात। तर अशीच तिला एक 24 तास छान भिजवायची, म्हणजे मटकीला मोड छान येतात। हे बघा, काल आपण सकाळी मटकी भिजत टाकली होती। ही बघा पूर्ण मटकी अशी फुलली आहे। आता मी तिला एका मस्त सुती कापड्यात तिचं बांधून ठेवायची तिला व्यवस्थित, म्हणजे तिला छान असे मोड येतील। तर ही मटकी मी आता धुवून घेते 2 पाण्यांनी आणि मग एका कापडात बांधून घेते। मी मटकी अशी स्वच्छ धुवून घेतली, त्याला आता एका कापडामध्ये टाकली, सुती कापडामध्ये। आता ह्या कापड आपण असा घट्ट करून व्यवस्थित आता याला असं आज संध्याकाळपर्यंत त्याला असे बांधून ठेवायचे, म्हणजे तिला मोड खूपच छान येतात आणि घरच्या मटकीमुळे खायला पण मिसळ पाव वगैरे खूप टेस्टी होते। तर आपण अशी तिला बांधून ठेवूया। हे बघा, असंच बांधायचे आणि अशी तिला एक संध्याकाळपर्यंत आता आपल्याला ठेवून द्यायची। तर हे बघा, आपली मटकी तर आपण मी तुम्हाला दाखवलीच होती। मटकी तर आपली मगाशीच रेडी झालेली होती। तर आता आपण ह्या मिसळसाठी लागणारा रस्सा आणि उसळ दोन्ही बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मटकी, हा मी ओलं खोबरं खिसून घेतलंय, दही, टोमॅटो, शिमला मिर्च, कोथिंबीर, कांदा। हा मी मसाला तयार करणार आहे। थोडासा कांदा, खोबरं, एक टोमॅटो, लसूण आणि मिरची याची मी पेस्ट करून घेणार मिक्सरच्या भांड्यात, म्हणजे मसाल्याला काम येईल। हे आपले रेग्युलर मसाले हळद मीठ तिखट लागतं। इथं आपण घेतलाय मिसळ मसाला, हे वरतून सजवण्यासाठी एक शेव आहे। हा आपल्याला उसळसाठी मिरचीची फोडणी लागेल, कढीपत्ता आणि लिंबू, एवढंच साहित्य आपल्याला मिसळला लागतं आणि मग आपली मिसळ आणि उसळ दोन्ही मस्त झणझणीत अशा तयार होतात। तर मी आता फोडणी द्यायला घेते आणि याची पेस्ट पहिले मी थोडंसं भाजायचं आहे आपल्याला। कांदा, मिरची, लसूण आणि खोबरं आणि टोमॅटो हे थोडं भाजून याची पेस्ट करून घेते आणि मग फोडणी देताना दोन्ही तुम्हाला दाखवते। हे बघा, मी एकाकडे आमटीचा मटकीचा रस्सा करण्यासाठी पातेले ठेवले आणि एकाकडे उसळसाठी कढई ठेवली। मी आता ह्या दोन्हीमध्ये सुरुवातीला सर्वात आधी टाकणार आहे कढीपत्ता। ह्या आपण मटकीच्या रस्स्यासाठी इथं तेजपत्ता पण टाकणार आहोत, म्हणजे स्पायसी पण छान येईल। तेजपत्ता आणि आता दोन्हीकडे मी टाकणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ता आपला छान टाकला आहे, तर यामध्ये आपण आता घालणार आहोत कांदा। थोडा कांदा दोघी घालून हे बघा, आपला कांदा छान असा फ्राय होतो यात। मी यात पण आपला कांदा होते, आता आपल्याला उसळ करायची, त्यात आपण थोड्याशा मिरच्या घालून आहोत, थोडंसं स्पायसी करण्यासाठी यात मिरच्या घालून आहोत। आणि आपल्याला मग यामध्ये मात्र आपण जी केलेली पेस्ट आहे ती या वाटणमध्ये त्याच्यात टाकायची, आमटीच्या भांड्यात। आणि मिरची आपली थोडी फ्राय झाली आहे, त्यात आपण थोडंसं असं टोमॅटो घालूया, म्हणजे आपण टोमॅटो छान फ्राय होईल आणि यातून आपल्याला टोमॅटो घालायचं आहे। थोडंसं आपण वाटण्यात थोडं वाटलंय तरी पण आपण यात थोडं टोमॅटो घातलं तर ते छान लागेल, त्यामुळे आपण इथं आपण असं टोमॅटो घालून घेतलंय आणि यात पण टोमॅटो घातलंय। यात आपण आता थोडंसं वरतून घालूया शिमला मिरची, थोडीशी घातली आहे, यात पण मी थोडी शिमला मिर्च टाकून घेतली। आता शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा आपल्या इकडं फ्राय होतोय मिसळसाठी आणि इकडे पण आपण मसाल्यात सर्व तळून घेतो। आणि आता एक छान फ्राय होत येते आणि मी तुम्हाला मसाले टाकताना दाखवते। मसाल्याने आपलं छान असं तेल सोडलेलं आहे, याचा अर्थ आपला मसाला छान फ्राय झाला आहे। ते आता आपण फक्त कोरडे मसाल्यावरती टाकून घेऊया। तर सुरुवातीला आपण मिसळ पाव मसाला आहे आपला हा, तर हा मिसळचा मसाला मी एवढा 1 वाटी टाकून घेते। त्यानंतर त्यात आपले घरगुती मसाले आपल्याला टाकायचे आहेत। तर घरगुती मसाल्यामध्ये तुमच्याकडे कांदा लसूण असेल तर 2 चमचे कांदा लसूण, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा टाका, थोडीशी हळद, थोडंसं कांदा धणेपूड आणि थोडंसं त्यात टेस्ट येण्यासाठी थोडं मीठ। तर आपण वरतून मीठ घालणार आहोत, पण आपण यात थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे त्याचे छान मसाले तळून घेऊ। आणि मसाले टाकल्यानंतर आपण यावर आता झाकण ठेवूया, म्हणजे
वाफ छान येईल मसाल्यांना आणि त्यानंतर मग आपण त्यात मटकी आणि पाणी ॲड करणार आहोत. हे बघा आपले मसाले असे छान असे फ्राय होत आहेत. तर मी यावर आता एक झाकण ठेवते. 5 मिनिटं याला छान अशी वाफ येऊ देते आमटी याला आणि तोपर्यंत आपण मिसळमध्ये मसाले टाकून घेऊया. हे बघा हे आपले तर इथं त्याच्यात आपल्याला काहीच नाही, फक्त थोडी हळद आणि मीठ दोनच ॲड करायचे. हळद आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाका. बस आपल्याला हे दोनच मसाले यात ॲड करायचे म्हणजे आपली इकडे मटकीची उसळ तयार होईल. आणि त्यात आपल्याला आता घालायची आहे थोडंसं होत आहे त्यात आता थोडीशी मटकी घालते आणि त्याला हलवून घेते. हे बघा आपले मसाले असे छान तेलात फ्राय होतात. यात मी आता फक्त मटकी घालते म्हणजे आपली इकडे मटकीची उसळ झाकण म्हणजे ती तयार होईल. हे बघा आता आपल्याला मटकी घालायची. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही मटकी घालू शकता, कमी जास्त जशी लागेल तशी. तर मला एवढी लागेल, मी एवढी मटकी यात मी टाकलेली आहे आणि उरलेली मटकी मी रश्श्यात टाकणार. यात थोडंसं कोथिंबीर घालते म्हणजे त्याची टेस्ट छान लागेल. थोडंसं कोथिंबीर घालून घेते आणि याला फक्त आपल्याला हलवून छान असं त्यावर गरम ठेवून द्यायचं म्हणजे आपली इथे उसळ अगदी छान तयार होईल. आणि त्याला पाणी वगैरे काही घालायची गरज नाही, ते वाफेवरच छान अशी होऊन जाईल. मग आपलं मटकीची उसळ तयार झाली. मी आता यावर झाकण ठेवते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते. हे मी झाकण ठेवलं होतं मसाले टाकून. थोडंसं मसाल्याचा रंग आता हे झाला असेल. आता मसाल्यांना पाणी सोडले. आता आपण मटकी टाकून घेऊ. ती राहिलेली जी मटकी होती आपण उसळला वापरली, उरलेली मटकी आपण यात टाकून घेऊया. तुम्ही मिक्स कडधान्य टाकू शकतात म्हणजे हरभरा वाटाणा मिक्स वगैरे, पण मी फक्त मटकीची करणार आहे कारण आम्हाला मटकीची आवडते. तर मी हे मटकी यात टाकून घेतली. यामध्ये मी आता थोडंसं कोथिंबीर घालणार म्हणजे रश्श्याला टेस्ट येईल. हे थोडंसं कोथिंबीर घेतलं आहे आणि आता मी व्यवस्थित छान असं परतून घेते. आणि परतल्यानंतर आपल्याला हवं आहे तेवढं पाणी टाकून आपण याला छान अशी उकळी येऊ देणार आहोत. मिक्सरसाठीचा मसाला वगैरे सगळं मिक्स केलेला आहे. तर मी यात मस्त गरम पाणी टाकायचं आहे, आपल्याला गार पाणी टाकायचं नाही. मी आता थोडं तेवढं पाणी त्यात टाकून घेते आणि याला एक उकळी आणते. आपण इथं मटकी टाकून ठेवली आहे. एक 5 मिनिटं झाकण ठेवलं आहे. तोपर्यंत आपण आपली उसळ बघूया मटकीची. हे बघा ती छान झाली आहे, मस्त खायला छान लागेल, टेस्टी, तिखट कमी आणि त्यावर म्हणजे छान लागते मिसळमध्ये. फरसाण वगैरे टाकून खूपच छान लागते. ही आपली एका साईडला अशी मटकी मस्त तयार आहे. तर ही मी झाकून ठेवते आणि त्यात आपण पाणी टाकून घेऊया. आणि हे आपले मिसळचा रस्सा. बघा आपला रस्सा. आपण आता आपल्याला गरज आहे तेवढं पाणी टाकून घेऊया. मिक्सरच्या पाण्यात आपण वाटण वाटलं होतं ते पाणी सुरुवातीला टाकून देते आणि मला हवं आहे तेवढं पाणी मी त्यात ॲड करते. मटकीची उसळ तर आपली रेडीच आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आता ही वाढवून घेते मी, मग सर्व करते. आणि बघा मटकीचा रस्सा पण आपला तयार आहे. अगदी छान अशी तरी त्याला बघा आलेली म्हणजे मस्त अशी रस्सा आपला मटकीचा मिसळचा तयार आहे. मी आता वाढून घेते आणि मी तुम्हाला मिसळ कशी वाढायची किंवा कशी सर्व करायची ते दाखवते. हे बघा मला हवं आहे तेवढं मी पाणी टाकून घेतलंय. मिसळमध्ये पाणी छान लागतं म्हणजे रस्सा खायला. तर मी एवढं पाणी टाकून घेतलंय. अजून मी त्याला आता 2-3 उकड्या छान काढून घेईन म्हणजे तो पाणी थोडं कमी होईल, ती उकळली जाईल मटकी. तर मटकी थोडीशी अर्धवट आपल्याला यात उकडायची आहे. तर आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर आता थोडंसं आपण चवीप्रमाणे वरतून थोडंसं अगदी मीठ घालूया. मसाले येत असल्यामुळे वरतून आपल्याला मीठ कमी घालायचं आहे. हे बघा अजून मटकी उकळली नाही तरी सुद्धा रस्सा छान तयार झालेला आहे. आणि त्यावर आपण थोडंसं खोबरं घालूया म्हणजे ते रश्श्यामध्ये छान असं मिक्स होईल. हे बघा हे मी ओलं खोबरं खिसलेलं आहे. हे मी खिस थोडंसं वरतून घालून घेतलंय. तर आता त्याला छान अशी उकळी आपण दोन येऊ देऊ आणि मग मी मिसळ काढून घेते. आणि हे बघा आपली उसळ आता इकडे तयार आहे, ही रेडी आहे. आता याचा मी गॅस बंद करून टाकते कारण ही उसळ आपली खाण्यासाठी तयार झाली आहे. हे बघा अशी मिसळ आणि उसळ दोन्ही आपल्या रेडी आहे. तर मी आता तुम्हाला थोड्या वेळाने काढून टाकते. मिसळचं ताट अगदी रेडी आहे. आता फक्त आता यात आपल्याला मिसळ टाकायची आहे. तर सुरुवातीला सगळ्यात अगदी आपण यात टाकायची आहे फरसाण. थोडी फरसाण टाकायची आहे म्हणजे खाली थोडी फरसाण आणि त्यावर मग आपण मटकीची उसळ टाकूया. खाली फरसाण टाकायची आहे, त्यावर आपल्याला टाकायची आपण केलेली मटकी. थोडी मटकी टाकायची म्हणजे ही फिक्की असते यामुळे टेस्ट पण छान लागते. त्यावर आपल्याला थोडंसं घालायचं वरतून कांदा, थोडासा कांदा टाकायचा म्हणजे छान असं
व्यवस्थित होते. त्यावर आपण थोडंसं घालणार आहे टोमॅटो. टोमॅटो घालायचे त्यावर. टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता आपला तयार केलेला रस्सा मिसळचा रस्सा आपण अगदी असं छान घालायचा आहे. अगदी छान वास येतोय मिसळचा. तर अशी बनवा, खूप टेस्टी लागते आणि खायला पण व्यवस्थित आणि लवकर तयार होते. म्हणजे आणि आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे आले तर 10 लोकांसाठी मिसळ आपण झटपट तयार करू शकतो. त्यावर आता आपल्याला घालायचे कोथिंबीर. मी आता छान अशी सर्व केली आहे. यावर असं छान असं कोथिंबीर घालायचंय आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यावर घालायचंय खोबरं. आपली मिसळ तयार आहे. असं खोबरं थोडं टाकायचंय, जे दिसायला खूप छान दिसते. अशामुळे खाताना तर टेस्ट येतेच आणि सगळे शेवटचं म्हणजे दिसण्यासाठी फक्त आपण फरसाणमध्ये शेव असतातच, तरी सुद्धा आपण असे छान असे शेव टाकायचे. म्हणजे आपली अगदी मिसळ झणझणीत आणि टेस्टी मिसळ तयार आहे. आपली मस्त अशी मिसळ आहे बघा. अगदी सगळे प्रकारचे लेअर त्यात आलेले आहेत. तर अशीच मिसळ बनवा, खा, एन्जॉय करा. आणि ह्या मिसळ जर तुम्हाला खाताना टेस्टी लागले तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण दही मिसळ खाऊ शकतो, म्हणून दही, गुलाबजाम टेस्टीसाठी गोड आणि हा रस्सा लागल्यास आपण यावर घेऊ शकतो. म्हणून अशा प्रकारे मिसळ खूप टेस्टी लागते. तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. बाय.